रोज रोज तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन जर बोर झाला असाल किंवा कंटाळा आला असेल तर आज ना मी तुमच्यासाठी एक नवीन पौष्टिक पचायला हलका चवीला अप्रतिम असा पदार्थ घेऊन आली आहे. नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज ना एक नवीन नाश्त्याचा पदार्थ आपण बनवतोय. पचायला हलका, चवीला जबरदस्त आणि बनवायला त्याहून सोपा, शिवाय घरातील साहित्यात बनवून तयार होणारा आजचा आपला हा पौष्टिक पदार्थ. आता हा कसा बनवला बघायचंय. चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर आता हे पीठ ना आपण परातीमध्ये काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये ना आपण थोडंसं मीठ घालूया. सोबतच 1 चमचा साजूक तूप घालायचंय. आता काय करायचंय, घातलेलं तूप आपल्याला पिठाला छान असं चोळून लावून घ्यायचंय. त्याला मिक्स करून घेऊया. घातलेलं तूप ना पिठाला छान असं चोळून लावून झालेलं आहे. आपण आता काय करूया, यामध्ये ना थोडंसं गरम पाणी घालूया आणि याचा मऊसूत गोळा मळून घेऊया. आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं ना, सेम त्याच वाटीने 1 वाटी पाणी मी छान असं गरम करून घेतलेलं आहे. आता या पिठामध्ये ना हे पाणी आपल्याला थोडं करून घालायचंय. अगोदर ना चमच्याने याला छान असं मिक्स करून घेऊया. गरम पाणी घातल्यामुळे ना काय होईल ना, आपल्या ह्या पिठाला छान अशी चिकनाई येईल. त्यामुळे गरम पाण्यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. चमच्याने छान असं मिक्स करून झालं की हाताने ना याला चांगलं मळून घ्यायचंय. हे बघा, याला छान असं मळून घेऊया. तर इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आणि हे बघा इतकं मऊसूत मी मळून घेतलेलं आहे. आपण आता काय करूया, ह्या पिठाची ना शेवई करून घेऊयात. त्यासाठी इथे मी ना सोऱ्या घेतलाय आणि सोऱ्याला ही छोट्या शेवची प्लेट लावून घेतलेली आहे. हे बघा, आपण आता काय करूया, यामध्ये ना हे पीठ भरून घेऊया. पीठ आपल्याला छान असं दाबून भरायचंय अशा पद्धतीने. त्यानंतर इथे मी ना चाळण घेतली आहे आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे. आपण आता यामध्ये ना शेवई पाडून घेऊया. बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही शेवई पाडून घ्यायची आहे. तर इथे बघा, सगळ्या पिठाची मी मस्त अशी शेवई पाडून घेतलेली आहे. आपण आता काय करूया, ही शेवई ना मस्त अशी वाफवून घेऊया. तर इकडे आपल्या कढईमध्ये पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे. आता ही शेवईची चाळण ना यामध्ये मी ठेवून घेते. त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि मीडियम फ्लेम वरती ही शेवई ना आपल्याला 10 ते 12 मिनिटं चांगली वाफवून घ्यायची आहे. 10 ते 12 मिनिटांनंतर यावरचं आपण झाकण काढूया. आता ही शेवई वाफवली की नाही हे कसं ओळखायचं, तर काय करायचं, शेवईला हात लावून बघायचा आहे. हे बघा, माझ्या हाताला कुठेही पीठ चिटकत नाहीये, म्हणजे आपली ही शेवई चांगली वाफवून झालेली आहे. गॅस बंद करूया आणि ही शेवई ना पूर्णपणे थंड करून घेऊया. शेवई आपली पूर्णपणे थंड झाली की काय करायचंय, ही शेवई ना आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे. हे बघा, चाळणीला अजिबात कुठेही चिकटलेली नाहीये, अगदी आरामात निघालेली आहे. आपण आता हिला अशी मोकळी करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने तोडायची हिला. चला, इथे मी ना सगळी शेवई छान अशी मोकळी करून घेतलेली आहे. हे बघा, दिसायला अतिशय सुंदर दिसतीये बघा. आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये ना 1 ते 1.5 चमचा आपण तेल घालूया. त्यानंतर छोटी अर्धी वाटी आपण यामध्ये शेंगदाणे घालूया आणि हे शेंगदाणे छान असे खमंग खरपूस तळून घेऊया.
शेंगदाणे आपले चांगले खरपूस तळून झाले की हे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे. त्यानंतर 7 ते 8 काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत. हे देखील मस्त असे खमंग खरपूस तळून घेऊया. तर इथे आपले काजू देखील छान असे खरपूस तळून झालेत. हे देखील आपण काढून घेऊया. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण मोहरी घालूया. सोबतच अर्धा चमचा जिरे घालायचंय. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यामध्ये घालूया. त्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आता ही फोडणी ना थोडीशी परतून घ्यायची आहे. फोडणी आपली चांगली परतून झाली की एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालूया. आता हा कांदा ना आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा आपला चांगला परतून झाला की यामध्ये घालूया पाव चमचा हळद. सोबतच चवीपुरतं मीठही घालूया. छान मिक्स करून घ्यायचंय. तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला शेवई घालायची आहे. शेवई घालून झाली की तळलेले काजू, तळलेले शेंगदाणे यामध्ये घालायचे. आता काय करायचंय, ही शेवई आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे. अगोदर चांगली मिक्स करून घेऊया. शेवई आपली चांगली परतून झाल्यानंतर वरनं ना बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. घातलेली कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे आपला अतिशय पौष्टिक असा तांदळाच्या शेवईचा उपमा बनून तयार झालेला आहे. चवीला एकच नंबर लागतो. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आपण आता हा उपमा काढून घेऊया. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.